आज आपण पाहणार आहोत भारतातील पहिल्या महिला ज्या 2024 मध्ये नियुक्त झालेल्या आहेत. माधवी पुरीबुच ह्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत. इंदू मल्होत्रा ह्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झालेल्या पहिल्या महिला वकील ठरलेल्या आहेत. रितू बाहरी या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरलेल्या आहेत. ज्योती शर्मा या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरलेल्या आहेत. नीना सिंग या CISFच्या पहिल्या महिला महासंचालक ठरलेल्या आहेत. डॉक्टर अलका मित्तल या ONGCच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत. PT उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत. मेघना अहलावत या भारतीय टेबल टेनिस संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत. तसेच अक्षता कृष्णमूर्ती या मंगळावर रोवर चालवणारी पहिली भारतीय नागरिक ठरलेल्या आहेत. प्रीती रजक या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार ठरलेल्या आहेत. मनीषा पादी ह्या भारतीय सशस्त्र दलात भारतातील पहिली महिला मदतनीस म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. कॅप्टन फातिमा वसीम ह्या सियाचीनमध्ये ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत. तसेच कॅप्टन गीतिका कौल ह्या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी ठरलेली आहे. त्यानंतर दीपिका मिश्रा ह्या शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी ठरलेली आहे. गीता राणा ह्या लडाखमधील पहिली महिला लष्करी अधिकारी आहेत. त्यानंतर लान्स नाईक मंजू या भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय ड्रायव्हर ठरलेली आहे. शिवांगी सिंग ह्या भारतातील पहिली महिला फायटर पायलट आहेत. आयशा अजीज या भारतातील सर्वात तरुण महिला पायलट आहेत. त्यानंतर हिना जयस्वाल या हवाई दलातील पहिली महिला फाईट इंजिनियर आहेत. तसेच शिवांगी जोशी ह्या नौदलाच्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या आहेत. आय होप ही माहिती तुम्हाला युजफुल ठरेल. थँक्यू.